पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांनी एकेकाळी जाहीरपणे म्हटलं होतं की तुम्ही माझा पक्ष फोडला, माझं चिन्ह नेलं, आता माझ्या फोटोची तरी तुम्हाला गरज काय. त्याच शरद पवारांनी आता अजित पवार गटाच्या एका जिल्हाध्यक्षाला त्यांचा फोटो बॅनरवर वापरण्याची परवानगी दिल्याचा दावा केला जातोय. जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी थेट शरद पवार यांची भेट घेऊन एक पत्र दिले आणि त्यावर पवारांच्याच हस्ताक्षरात मान्यतेची सही असल्याचं सांगितलं जात आहे. आता ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा राज्यात आधीच शरद पवार गट NDA सोबत जाण्याच्या चर्चांनी जोर धरलाय, तर दुसरीकडे मी आज सकाळीच एक बातमी केली आहे जी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सजेस्ट होईलच. तो विषय म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला त्यांच्याच पक्षात आव्हान देण्यात आलंय. तर या नोटीसमध्ये त्यांची अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नाही असं म्हणत ही निवडणूक रद्द करून पुन्हा घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे त्याच पक्षाचा नेता आपल्या बॅनरवर आता शरद पवारांचा फोटो लावणार असल्याचं जाहीर करतोय. त्यामुळे अशा या सगळ्या वातावरणात हा बॅनरचा फोटो नेमकं काय सुचवतो? दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येण्याची ही सुरुवात आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत की नेमकं काय सुरू आहे. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर घडलं असं की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी शरद पवार यांना एक पत्र लिहिलं आणि ते स्वतः त्यांना देण्यासाठी भेट घेतली. त्या पत्रात राष्ट्रवादी फुटेचा उल्लेख करत अजितदादा महायुतीत गेले असले तरी आधी शरद पवारांचा फोटो कायम वापरला जात होता, पण शरद पवार यांनी फोटो न लावण्याचे आदेश दिल्यानंतर तो वापर बंद झाल्याचं नमूद केलंय. संजय पवार यांनी आपले वडील मुरलीधर अण्णा पवार आणि शरद पवार यांच्या जुन्या मैत्रीचा दाखला देत मित्राच्या मुलाच्या नात्याने फोटो वापरण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. तर संजय पवार यांच्या दाव्यानुसार त्या पत्रावर शरद पवार यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात मान्यता असं लिहून खाली स्वाक्षरी केली आहे. यापुढे प्रत्येक बॅनरवर अजितदादांसोबत शरद पवारांचा फोटो वापरणार असल्याचं संजय पवार यांनी जाहीर केलंय आणि आता ते अजित गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही अशाच परवानगीसाठी पत्र लिहिणार असल्याचं म्हणतात. आता ही बॅनरची बातमी अचानक आलेली नाहीये बरं का. मागच्या आठवड्यापासून बऱ्याच मोठमोठ्या घडामोडींनी राजकारण पार ढवळून निघालं होतं. ते म्हणजे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलात भेट झाली होती. जयंत पाटील यांनी स्वतः तावडेंची भेट झाल्याचं मान्य केलं, पण ती अनौपचारिक भेट होती असं त्यांनी सांगत त्या गोष्टीचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सामील होणार का या चर्चा तेव्हापासून सुरू झाल्या. बरं, याच काळात अजित पवारांच्या गटाच्या अंतर्गत राजकारणातही एक महत्वाची घडामोड घडली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीलाच वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि फेर निवडणुकीची मागणी केली आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली अध्यक्षपदाची निवडणूक अवैध असल्याचा दावा या नोटिशीत करण्यात आलाय. मुळात या दोन घडामोडींचा संबंध काय, तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते एकीकडे पक्षात एक वरिष्ठ नेत्याने सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप नोंदवलाय, तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो झळकणार आहे. म्हणजेच काय, तर पक्षातल्या एका गटाला सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर शंका आहे, तर दुसरीकडे संजय पवार यांच्यासारखा गट विलिनीकरणाच्या दिशेने प्रयत्न करतोय असं साधारण चित्र सध्या तयार होत आहे. तुम्हाला काय वाटतं? ही खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची सुरुवात आहे का, की संजय पवार यांचा हा फक्त वैयक्तिक प्रयत्न आहे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.